घेऊ. जावळे साहेब. अध्यक्ष महोदय, माझा यावल आणि रावेर जो मतदारसंघ आहे हा भारतातला लार्जेस्ट बनाना ग्रोईंग बेल्ट आहे आणि येथे सुद्धा केळीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. साधारण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केळीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. माझा या निमित्ताने मंत्री महोदयांना प्रश्न आहे की विधेयक घेऊन मग घेऊ. परंतु केळीची जे नुकसान होत आहे ते नुकसान भरपाई करायला कमीत कमी 1 ते 1.5 वर्षाचा उशीर लागतोय. मध्य प्रदेशमध्ये नुकसान झाल्या पुढच्या 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या अकाउंटला अर्धी नुकसान भरपाई देण्यात येते. माझी या निमित्तानं मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आपण मध्य प्रदेशच्या धर्तीवरती केळीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा विचार करणार आहात का, आणि करायचं असेल तर त्या दृष्टीने आपण काय कारवाई करणार आहात. दुसरा माझा प्रश्न आहे की जो मंत्री महोदयांशी निगडीत नाही आहे, विभागाशी निगडीत नाही आहे, परंतु आजचं उदाहरण आहे 29 तारखेला जे वादळ झालं, केळीचं नुकसान झालं चिनावल, उटखेड आणि या परिसरामध्ये, रसलपूर या पूर्ण परिसरामध्ये, परंतु आजच्या दिवसापर्यंत जे विमा कंपनी आहे त्या विमा कंपनीने आजच्या दिवसापर्यंत इन्स्पेक्शन केलेलं नाही आहे, व्हेरिफिकेशन केलेलं नाही आहे, जिओ टॅगिंग केलेलं नाही आहे. त्यामुळे आणि आता ज्या वेळेला जातात शेतकऱ्याच्या शेतावरती त्यावेळेला असं लक्षात येतं कारण शेतकरी वेळेस वाट पाहू शकत नाही. 15 ते 16 दिवस नुकसान झाल्यानंतर त्वरितच ते पुढच्या 3-4 दिवसात आपलं शेत साफ करतात आणि पुढचे नियोजन करत असतात. 20-20 दिवस शेतकऱ्यांना वाट बघावं लागते अध्यक्ष महोदय, आणि यामुळे शेतकरी कुठे सफर होतो आहे. त्यामुळे माझी मंत्री महोदयांना निमित्ताने विनंती आहे की मध्य प्रदेशच्या धर्तीवरती आपण गव्हर्नमेंट प्रोसेस रिइंजिनिअरिंग करून ही जी प्रोसेस आहे यामध्ये सुलभता आणून वेळेत नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने आपण काय नियोजन करणार आहात. आणि जरी हा आपल्या निगडीत नसला प्रश्न तरी विमा कंपन्यांनी वेळेत त्या व्हेरिफिकेशन करावं यासाठी काय नियोजन आपण करणार आहात, हा आपला प्रश्न आहे. धन्यवाद. मंत्री महोदय. नाही, सन्माननीय सदस्यांनी हे मान्य केलं आहे की हा माझ्या विभागाकडचा प्रश्न नाही, तरीसुद्धा शासन म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की संबंधित कृषी विभागाला या संदर्भामध्ये आम्ही अवगत करू आणि सन्माननीय सदस्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत निश्चितपणानं कळवण्यात येतील. वानखडे साहेब.